देवेंद्र फडणवीस बटोगे तो पटोगे अशा प्रकारचा एक नारा देतात. भारतीय जनता पार्टी कुर्ला विधानसभेमध्ये सातत्याने असा प्रचार करते, कसं बघताय? काय आहे माहिती आहे का, फडणवीसांनी काहीही म्हणू द्या हो, फडणवीसांपेक्षा ज्यांनी भाजपमध्ये 4 उन्हाळे 4 पावसाळे अधिक बघितलेले आहेत ते सन्माननीय नेते नितीन गडकरीजी म्हणतात की असं काही महाराष्ट्रात चालत नाही. भाजपमध्ये असणारे त्यांचे नेते अशोक चव्हाण म्हणतात की असं काही महाराष्ट्रात चालत नाही. महायुतीत असणारा घटक पक्ष त्यांचे पार्टनर अजितदादा असं म्हणतात की महाराष्ट्रात असं काही चालत नाही. मला सांगा, महायुतीतच त्या विचारावर ताळमेळ नाही आहे तर त्यांनी आम्हाला शहाणपण काय सांगावं? या सगळ्यांचं एकच खरं आहे, ज्या लोकांना विकासावर बोलता येत नाही, महिला सुरक्षेवर बोलता येत नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यांना सोडवता आलेला नाही आहे आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना देता येणार नाहीत त्या लोकांकडून हा सगळा प्रचार यायला काही अर्थ नाही. तुम्ही कुर्ला विधानसभेत येणार असं ज्यावेळेस समजलं ते हिंदुत्ववादी लोकांनी जे काय आहे त्या लोकांनी तुमच्या संदर्भात एक सोशल मीडियावरती प्रचार केला की सुषमा अंधारे देवेंद्रवर टीका करतात, त्यांना निषेध असणार. ये डर मुझे अच्छा लगा. तेवढं घाबरलं पाहिजे त्यांनी माझ्यासोबत. कारण काय आहे, ज्यांना हिंदुत्वच कळलेलं नाही, हिंदुत्व ज्याला कळतं तो माणूस कुटुंब संकटात असताना वाया सुरत गुवाहाटी पळून जात नाही. ज्याला हिंदुत्व कळतो तो आपल्या कुटुंबाच्या सोबत राहतो. सुषमा अंधारे शिवसेना नावाच्या कुटुंबाच्या सोबत ताकदीनं उभी आहे, कारण सुषमा अंधारेला हिंदुत्वाचा नेमका अर्थ कळलेला आहे. आणि आम्ही वारंवार सांगतो की उगाच जाती आणि धार्मिक विद्वेषाची भाषा पेरून लोकांची घरं पेटवणारं आमचं हिंदुत्व नाही, तर गोरगरिबांच्या चुली पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे. उगाच डोळ्याला पाणी लावून नमनम करणारं आमचं हिंदुत्व नाही, तर गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्वाबद्दल छपऱ्या छुपऱ्या भिकार भाजण्यांनी बोलायची गरज नाही. हे जे लावारिस पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्य आहेत त्यांनी आभार मानावेत आज माझे, की आज मला यायला उशीर झाला आणि मला माईक मिळाला नाही. अन्यथा भक्तुल्यांचं नामकरण काय करायचं असतं ते सुषमा अंधारेने अजून वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं. आदित्य ठाकरेंना बर्फावर झोपून फटके द्या असं आव्हान रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंना केलं, कसं पाहता येईल? रामदास कदम सध्या फ्रस्ट्रेट झालेले आहेत. मी काल तळ कोकणात होते आणि तळ कोकणातून पुन्हा वर गुहागर आणि दापोली भागात आले होते आणि तिथलं जे वातावरण आहे मशालीचं ते बघता रामदास कदमांचा पराभव अटळ आहे. आणि पराभवाच्या छायेखाली असणारे रामदास कदम सैरभैर झालेले आहेत. त्यामुळे आत्ता ते बऱ्यापैकी फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. सो फ्रस्ट्रेट झालेला माणूस बडबडतो, आरोप करतो, काही दिवसांनी स्वतःचेच केस ओढून घेतो, स्वतःला चापट्या मारायला लागतो. तर कदाचित याही लेवलला त्यांनी जाऊ नये. माझी योगेश कदमांना विनंती असेल की अशी ही निवडणूक तुमच्या हातातनं गेलेलीच आहे, वडिलांची काळजी घ्या, चांगल्या डॉक्टरांना दाखवा. बहीण म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रचंड काळजी आहे. उद्धव ठाकरेंनी जर दिल्लीत शहासाहेबांची भेट घेतली असती तर तेव्हाच त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असा दावा देखील कदम करतात. अगदी बरोबर आहे. रामदास कदमांचा हा दावा किंवा एकनाथ शिंदेंचा दावा की उद्धव साहेबांनी भेट घेतली असती तर मुख्यमंत्री झाले असते, म्हणजे काय, तर उद्धव साहेबांनी कमलाबाईच्या समोर झुकायला पाहिजे होतं. परंतु हा महाराष्ट्र, हा सह्याद्री कधीही दिल्लीच्या समोर झुकलेला नाही, झुकणार नाही. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपेक्षा सुद्धा महाराष्ट्राची अस्मिता, सत्ता, मत्ता अबाधित ठेवणं आणि छत्रपती शिवरायांनी आमच्यामध्ये जो स्वाभिमान पेरलेला आहे, बाबासाहेब राजर्षी शाहू महाराज फुल्यांनी जो स्वाभिमान पेरला आहे तो जपणं हे कुठल्याही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपेक्षा मोठी गोष्ट आहे. एक स्थानिक पत्रकार रेकॉर्डिंग करत असताना रामदास कदमांच्या भावाने त्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ एक समोर येतो. मी म्हटलं ना, त्यांची तब्येत बरी नाही आहे, ते पराभवाच्या छायेत आहेत, ते प्रचंड फ्रस्ट्रेट झालेले आहेत. मी माझा भाचा योगेश कदमला पुन्हा पुन्हा सांगते काळजीने की त्यांनी खरंच काळजी घेतली पाहिजे. निवडणूक अशी त्यांच्या हातातनं गेलेली आहे, पण आत्ता वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. बहीण म्हणून मला त्यांच्या तब्येतीची निश्चितपणे काळजी आहे, त्यांनी लवकर बरं व्हावं.